हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे मी आता लंचची प्रिपरेशन करत होती. सो इथे कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक मी कढईमध्ये थोडंसं फ्राय करून आता त्याला ग्राइंड करेल. आणि आज मी मशरूमची भाजी करते. सो मशरूम क्लीन करून अशा शेपमध्ये कट केले, थोडंसं पनीर घेतले. आता मी ह्याला त्याचं फाईन पेस्ट बनवेल आणि ते ग्रेव्ही म्हणून यूज करेल. सकाळी आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला, सगळं झालं. त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ शूटला स्टार्ट केलं, व्लॉगिंग करायला स्टार्ट केलं. पिल्लू आणि पिल्लूचे बाबा थोडासा डॉटर बोलता येणार आहे, बाबा आणि मुलीचं कनेक्शन चालू होतं. मजा म्हणजे मस्ती मजाक चालू होती. सकाळचा जो टाईम असतो ना, तो दीपकचा असतो. पिल्लूसोबत तो स्पेंड करतो जास्त, आणि इव्हिनिंगचा टाईम असतो तो मी स्पेंड करते पिल्लूजवळ जास्त. कारण का सकाळी मी माझी कामं आटपेपर्यंत दीपक तिला बघत असतो. तिचं सगळं तोच करतो सकाळी. आणि इव्हिनिंगला म्हणजे एकदाची माझी कामं झाली की मग पिल्लू माझ्यासोबत असते. असं आमचं असतं सगळं. भरवण्याचं काम फक्त मी करते, कधी कधी फक्त दीपक करतो. कारण का जेव्हा माझ्याकडे जास्तच काम असेल आणि मला खूपच कामं आहे, टाईम नाही भेटत आहे, तेव्हा मग दीपक फीड करतो, नाहीतर मग मीच तिला फीड करते. आणि ब्रेकफास्टला बघायला गेला तर पिल्लूला कधी कधी नाचणीचं सत्व, रव्याची खीर वगैरे असं देतो. नाहीतर आम्ही कधी पोहे वगैरे केले ना की मग तिला मी पोहे देते खायला. पोहे ती खाते अगदी आवडीने. त्याच्यामध्ये जी मिरची असते ना ती मी खूपच कमी टाकते, जेणेकरून तिला खाता येईल असं. त्याच्यामुळे मग पोहे केले की मला टेन्शन नसतं. पोहे, परत उपमा किंवा असं काही केलं ना, कमी स्पायसी केलं की ती आवडीने खाते. आणि आता ती 1 इयरची झाली आहे, त्याच्यामुळे मग मी तिला सगळं जे आहे आपल्यातलं देते. आणि इथे मी प्युरी करून घेतले. आता मी ही प्युरी आहे ती टाकेल. आणि अशीच मी पनीरची भाजी बनवते. सगळ्या ज्या ग्रेव्हीच्या भाज्या असतात ना मी अशाच बनवते, फक्त काही ॲडिशनल मसाले असतात ते ॲड करते. आणि इथे ऑलमोस्ट आता माझं जेवण झालं आहे, म्हणजे ऑलमोस्ट होईल. मशरूमची भाजी केली आज मी. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा. मशरूमची भाजी खूप चांगली लागते आणि हेल्दी असते. प्रोटीन्स खूप असतात त्यामुळे कधीतरी महिन्यातनं एकदा मशरूम खाल्लंच पाहिजे. आणि आता फायनली माझं जेवण आहे ते पुरं रेडी आहे, फक्त चपाती बाकी आहे. भाजी तर ऑल डन आहे. थोडंसं दही टाकलं त्याच्यामुळे तेल आलं आहे मस्तपैकी. अशी भाजी खायलाच मज्जा वाटते. थोडंसं मूळमूळ मला नाही आवडत आणि दीपकला पण नाही आवडत. आणि इथे सगळं झाल्यानंतर पिल्लूला मी खूप झोपवायचा प्रयत्न केला, पण ती काही झोपत नव्हती. तिचं चालू होतं बुक रिडिंग तिच्या टाईप्समध्ये, तिच्या लँग्वेजमध्ये. पानं बिनं अगदी पद्धतशीर पलटत होती. काय बघत होती काय माहिती. मे बी त्याच्यात चित्र जे नवीन वेगवेगळे आहेत ते बघत होती. ती पण तिचा स्टडी चालू होता. माझं सगळी कामं आवरलेली, बस फक्त पिल्लूला बघायचं होतं. पिल्लूचे बाबा ऑफिससाठी रेडी होत होते आणि पिल्लूचा इथे टाईमपास चालू होता. आम्ही आज चहा नाही केला दीपकसाठी, कारण का त्याला लस्सी हवी होती. सो लस्सी पिली आणि स्नॅक्स म्हणून भेळ केलेली. पिल्लूनी काय तिचं खाल्लं वगैरे. नंतर मग मी तिला केळं भरवलं, पाणी पाजलं नंतर खूप टायमाने. त्याच्यानंतर मग ती ऑलमोस्ट लेटच झोपली, पुढे तुम्हाला समजेलच. आणि हा जो टाईम होता ती बघते बघा कशी, म्हणजे जसं काय तिला कुठे तिची एक्झाम आहे, तिला काय कळतं आहे. आणि बुक पकडले उलटं तिने आणि बघते तिला समजत पण नाही बुक सरळ आहे की उलटी आहे, पण ती बघते ना ज्या प्रकारे. अगदी मोठा माणूस कसा बघतो की काय आहे त्याच्यामध्ये, हे काय आहे ते काय आहे, असं तिचं चालू असतं. आणि तिला बुक्स बघायला ना, म्हणजे असं कलरफुल बघायला ना तिला खूप आवडतं. त्याच्यामुळे आम्ही असे डिफरंट बुक आणलेत. आणि माझं फोनची बॅटरी लो होती, त्याच्यामुळे मी मध्ये शूट करत होती असं. आणि करणार होती ॲक्च्युअलमध्ये इव्हिनिंगला स्टार्ट, पण म्हटलं काही अशा मुवमेंट्स आहेत त्या कॅप्चर झाल्या पाहिजेत. तर तुम्ही बघता ती कसे पेजेस पलटते आणि बघते. तिचं तेच चालू होतं, किती वेळ तेच चालू होतं तिचं. ककी बाजूला हा ककी कोको बाजूला हो ककी कोको ककी
बाजूला, कुकी बाजूला. आली आली कुकी, कुकी आली. पिल्लू नाचवते. आली आली आली. आली, चल तिकडं. बाजू कुकी. कुकी ये इकडे, कुकू ये. आली पण कुकी बाजूला, बाजूला कुकू. आली आली, पकड कुकू. कुकू ये, कुकू ये. आली आली, पळा पळा. आली आली आली, कुकू आली, कुकू आली, कुकू आली. पकड पकड पकड. आली 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 आली, कुकू, कुकू आली. कुकू बाजूला. कुकी पण पाठून फिरते. चला आली, बाजूला दीदी, बाजूला हो. कुकी बघत बसली, हिचा आवाज आला. कुकी चल बाजूला, साईड साईड. कुकी बाजूला. आली 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 आली, कुकू, कुकू ये, कुकू इकडे ये, कुकू लवकर ये. आली बघ कुकू. बाजूला. चला चला चला, चल कुकू. पिल्लूला आहे ती झोपवली आहे कशी तरी. ती झोपली, लाईट मी चालू ठेवलं आहे कारण तर मला ना जस्ट झोपवली. मला आता एवढं सगळं आवडायचं आहे. बाहेरचं तर ऑलमोस्ट आहे. हे पिल्लूच्या घरामध्ये हे पिल्लू आमची ना असं कुठे पण टाकते. सो आता एवढं सगळं आवरून लादी पुसायची आहे, कचरा काढायचे. पहिली मी चहा पिते, कपडे पण मशीनला टाकायचे. जे उद्याचं काम आहे ते आज करते. दीपकला फ्रायडे थर्सडेपर्यंतच फॉर्मल असतं. सो नंतर फॉर्मल नाही आहे, म्हणजे फॉर्मल कपडे ते धुवून काढते. म्हणजे ॲटलिस्ट सकाळी सुटतील, थोडी मला स्पेस भेटेल एक्स्ट्रा काय धुवायला. त्याच्यामुळे कामं करायचे, कुकीचं जेवण करायचं, पिल्लूचं जेवण करायचे. हे एवढं सगळं आवरायचं. सगळं क्लीन असतंच असं नाही, कुठे ना कुठेतरी मेस असतोच. मेस माझ्या घरी असतो. फक्त तो कधी दिसतो कधी नाही दिसत. सो आता एवढं सगळ्या बॉटल रिकाम्या सगळ्या वाटतं आहेत. आता पटकन मला चहा ठेवते. आज दीपक चहा नाही पिऊन गेला, त्याला आज लस्सी. सगळं आता माझं आवरून झालेलं. आता सो मला फक्त हे ड्रॉवर्स आवरायचे होते. पिल्लूचं आणि पिल्लूच्या बाबांचं फक्त लावून झालेलं शिफ्टिंग झाल्यापासून, आणि हे माझं आहे ते मी तसंच टाकून दिलेलं कसं पण. सो आता पटकन हे अरेंज करते कारण का आता फेस्टिवल आहेत. सो मला काय लागलं की नीट भेटलं पाहिजे वस्तू, साडी घालणार तर. सो पटकन हे मी सगळं आवरून घेते. क्लिनिंग डस्ट खूप इथे बसते. आणि आता हे सगळे पाउचेस वगैरे सगळे हेअरबँड वगैरे
वगैरे कसं पण मी टाकलेलं, म्हणजे विचारू नका. एवढ्या साऱ्या माझ्याकडे लिपस्टिक आहेत, पण आता लावणं अजिबात होत नाही, कधीतरीच लावते, त्याच्यामुळे त्या तशाच पडून आहेत आता. आणि सगळं अगदी नीट पुसून घेते. खूप सारी डस्ट बसलेली, कारण का क्लिनिंग बरेच दिवस केली नव्हती आणि यूज नाही होत, तर मग तिथे क्लीन करायचे टाईमच नाही भेटत. सो त्याच्यामुळे तसंच होतं सगळं. आता पटपट सगळं आवरून घेते. सगळे मी असे सगळं पाऊचमध्ये ठेवले, रब्बर एका ह्याच्यामध्ये, हे एका म्हणजे रब्बर्स एकामध्ये, सगळं असं काय अरेंज केलं तुम्हाला मी दाखवते मी कशाप्रकारे अरेंज केलं ते. सो असे ड्रॉवर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये मी सगळे वरच्या ज्या सेक्शनमध्ये आहे ना, ह्याच्यामध्ये सगळे मंगळसूत्र आणि नेकलेस वगैरे आहेत. आणि जे खालचं सेक्शन आहे ना, त्याच्यामध्ये सगळे कानातले वगैरे आहेत, झुमके वगैरे असे कानातले डिफरंट्समध्ये आहेत, ऑक्साईडमध्ये वगैरे असे. आणि हे बेंगल्स आहेत एक्स्ट्रावाले, अजून पण आहेत. आणि हे पण बेंगल्स आहे, हे नेल्सचं आहे. इथे फर्स्ट एड बॉक्स आहे. आणि हे साडी पिन वगैरे मी असे सगळे बॉक्समध्ये ठेवलेत. ह्याच्यामध्ये आहेत ते रिंग्स आहेत हातातले, आणि पाठीमागे आहे ते क्लिप्स, म्हणजे ब्लॅक कलरचे पिन्स असतात ते आहेत. असं मी सगळं छोटं अरेंज करून ठेवलं. आणि ह्याच्यामध्ये सगळे बेंगल्स आहेत माझे, साडीवर मॅचिंग किंवा असं काही ज्या असतील त्या. हे आहे ना मिशोवरून मी घेतलेले ऑर्गनायझर. ह्याच्यामध्ये भाजी स्टोअर करतात. मी ह्याच्यामध्ये बेंगल्स केले, खालच्या ह्याच्यामध्ये पण बेंगल्सच आहेत. ह्याच्यामध्ये अगदी नीट स्टोअर होतात, त्याच्यामुळे मी असे नीट स्टोअर करून ठेवलेत. आणि इथे बाजूला गॉगलची केस आहे. हे आहे ते पिल्लूचे, ह्याच्यात पॅसिफायर आहेत जे आधी यूज व्हायचे, ते हेअरबँड्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये असं टिकल्या वगैरे असं ठेवून दिलं आहे मी. वरच्या ह्याच्यामध्ये असे सगळे पाऊच ठेवले, ह्याच्यामध्ये लिपस्टिक ठेवलं आहे, हेअर ड्रायर आहे, पिल्लूचे हेअरबँड्स आहेत. परत माझं मेकअपचं सामान आहे जे की कुठे बाहेर गेलो की आपण यूज करतो नॉर्मली, ते हे सगळे पिल्लूचे हेअरबँड्स आहेत. पिल्लूला जेव्हा आता केस येतील तेव्हा यूज होतील, काय काय तिला छोटे होऊन जातील आता. तर मी हे असे काही सगळं अरेंज करून ठेवलं जेणेकरून मला भेटेल नीट. आणि ह्याच्यामध्ये लिपस्टिक आहेत. लिपस्टिकच्या शेड्स माझ्याकडे खूप साऱ्या आहेत, पण यूज कमी होतात, कारण का आता कुठे रेअरली जाणं येणं होतं त्याच्यामुळे. आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मेकअपचं सगळं सामान आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळं हेअरचं म्हणजे बन वगैरे असं काही काय स्टोअर केलेलं आहे. आणि आता बघाल तर हे वरचं थोडं अडकलं आहे, कारण का हेअर ड्रायर मध्ये येत होता, त्याच्यामुळे तो पिल्लूचा पाऊच काढला आणि मग वरती शिफ्ट केला नंतर. सो इथे आहे ना जे वरच्या सेक्शनमध्ये आहे ना, मला डेलीला लागतं ते सगळं लोशन, क्लिन्झर वगैरे सगळं. आणि ह्या नेलपेंट्स आहेत. माझ्या नेलपेंट्स खूप साऱ्या शेड्स आहेत, मी तुम्हाला दाखवेलच पुढे बघा. आणि इथे डेली लागतं ना, ते माझ्याकडे सगळं आहे, म्हणजे डेली यूजला आपण जे यूज करतो ना ते ह्याच्यामध्ये ठेवलं आहे, म्हणजे मला पटकन भेटेल. इथे सगळं पिल्लूचं मी ठेवलं आहे, पिल्लूला जे लागतं ते, पिल्लूची पिगी बँक, हेअर क्लिप्स वगैरे. आता हा काही यूज नाही होत, पिल्लूला केसच नाही आहे त्याच्यामुळे हा यूजच नाही होत. आणि वरचा आहे तो ऑब्वियसली दीपकचा आहे, हे सगळं काही दीपकचं आहे. आता ती 7 वाजता झोपली, ती 8 उठली, 8 वाजता. हे तिची लॉंग झोप होती सकाळपासून, ती हार्डली 15 मिनिट झोपलेली नाही, आत्ता कुठे ती नीट झोपलेली आणि उठली. आता मी मम्मम करू. आज मी पिल्लूला नाचणीचं सत्व देणार आहे. काय केलं नाही आज मी तुझ्यासाठी, नाचणीच्या सत्व्याच्या. आता तिला बनाना भरवेल, 8 वाजलेत. बनाना झाला ना की तिला 9:30पर्यंत नाचणीचं सत्व भरेल. टक्कल दे टक्कल. आमच्या टाळ्या बघा कशा वाजवते, प्रकार बघा टाळ्यांचे. क्लॅप क्लॅप करा, क्लॅप 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 क्लॅप. बघितलं, नवीन प्रकार शिकलो. पिल्लू क्लॅप कर, क्लॅप कर, क्लॅप 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 क्लॅप. नवीन प्रकार रोज काढते, कुठले टाळ्या वाजवायचे बघा. खेळते, तिला सॉंग्स लावून दिले थोडा वेळ जेवण करेपर्यंत. आता जस्ट बनाना खाल्ला, त्यामुळे आता काय लवकर भरवणार नाही, 9:30 शिवाय. आणि आता मी लावते नेल पेंट, तुम्हाला दाखवते माझं कलेक्शन. अजून होत्या पण त्या सुकल्या, मला काय टाईमच नाही भेटत नेल पेंट्स लावायला. आता आहे टाईम, युटिलाइज करून घेते. हे सगळे शेपर आहेत, काय कामाचे नाही आहेत, कारण का आता हाताचे नखं वाढवतच नाही मी. ही एक बांगडी इथे कशी काय. हे सगळे माझ्या आवडतीचे शेड्स आहेत. हे व्हाईट मला दाखवते. हा तर माझा एक फेवरेट आहे.
हा एक फेवरेट आहे. अजून हा पण सगळे असे हे झाले तुम्हाला तर दिसतच आहे. म्हणजे तुम्ही बघा लिटरली ते खाली उतरून आले, पण मी इतकं फिट लावते ना विचारू नका, त्याच्यामुळे ते राहतात अगदी नीट. आता एकदा सगळे चेक करेल. हा असं लोकल मार्केटमधूनच घेतलेला आहे, साडीवरती मॅचिंग. हे एक सगळे आहेत पण चांगले, कारण का मी जे वरचं कॅप आहे ना ते एकदम घट्ट लावते. हे नेल रिमूव्हर आहे. मी हे नेल रिमूव्हर तुम्ही यूज करा, चांगलं आहे, ट्रान्सपरंट. हा एक मला शेड आवडतो. प्लस हा पण एक लोकल मार्केटचाच आहे. हा पण लोकल मार्केट. हे लोकलवाले सगळे साडीवरती मॅचिंग, ड्रेसवर मॅचिंग असा प्रकार आहे. हा एक मला आवडतो, पण हा सुकला आहे का काय माहिती आता. सिरोनावरून घेतलेले मे बी. हा एक मस्त आहे. हा पण एक साडीवरचा. आता पटकन लावते कुठला तो चेक करते सगळे नेल पेंट्स. असा विचार करते व्हाईट लावावा पायाला. चला मी तुमच्याजवळ एक गोष्ट शेअर करते. माझं केसांचा अवतार बघा कसं झालं. आता मला ऑइलिंग करायचं. आता मी तुम्हाला सांगून झाल्यावर केसाला ऑइल लावेल, कारण का उद्या केस मला वॉश करायचे. हां, आणि तुमच्या केसात जर डॅन्ड्रॉप असेल ना, माझ्या केसात डॅन्ड्रॉप झाला आहे, कारण का AC चालू असतो, त्या ACमुळे स्किन ड्राय पडते. आणि त्याच्यामुळे पिल्लू इकडे ये न शी आहे ते शी. कर्टन असं बाजूला करते आणि बाहेर बघते आणि अशी पुरी वाकून बघते. ते रॉड खाली आला तर हां काय बोलत होती. जर तुमच्या पण केसामध्ये डॅन्ड्रॉप असेल ना, तर तुम्ही काय करा, कोकोनट ऑइल घ्या, त्याच्यामध्ये 2 कापूर टाका आणि थोडंसं गरम करा आणि केसाला लावा. बघा कापूर बोलते, डॅन्ड्रॉप तुमचा कमी होईल. मी पण असंच लावते, कारण का डॅन्ड्रॉप झाला आहे माझ्या केसामध्ये, त्याच्यामुळे. इकडे ये, इकडे 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 पिल्लू. झालं केलेली जराशीच नुसती. आणि हां तर ते जाऊन दे. तर मी तिला ना स्टार्टिंगला होममेड सॅरलेक्स दिलं, त्याच्यामध्ये मी डाळ, तुम्हाला रेसिपी तर मी शेअर केले, तुम्ही चेक करा. आणि आता जे मी करणार आहे ना सॅरलेक्स, ते पण तुमच्याजवळ मी शेअर करेल. थोडंसं डिफरंट करणार आहे. आता एज वाईज सगळं खाणं पण चेंज होतं ना, त्यामुळे थोडंसं डिफरंट सॅरलेक्स करणार आहे, कारण का आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळे थोडेसे चेंजेस करणार आहे मी सॅरलेक्समध्ये. तर तुमच्याजवळ ती पण रेसिपी ना शेअर करेल, मी नक्कीच शेअर करेल. मे बी सॅटर्डेला मी ती प्रोसेस करेल, नाहीतर फ्रायडेला, म्हणजे उद्या मी त्याला धुवून सुकवेल, तेव्हा मी तुम्हाला ते शेअर करेल. आणि सॅटर्डेला त्याची रेसिपी असेल, म्हणजे तुम्हाला संडेला भेटेल. ठीक आहे. तर तिला मूगडाळ, सॉरी, मी काय काय दिलेलं स्टार्टिंगला तुम्हाला फक्त सांगते. सॅरलेक्स दिलेलं होममेड आणि नाचणीचं सत्व. आणि फ्रूट्समध्ये तिला फक्त ॲपल दिलेलं आणि बनाना. ह्या 4च गोष्टी मी तिला अगदी ती 7-7.5 महिन्याची होईपर्यंत तेच दिलेलं. आणि 8वा मंथ तिला चालू झाला, तेव्हा तिला मी मूगडाळचं सूप, ते पण अगदी घट्ट द्यायला लागली. त्याच्यानंतर मग मूगडाळ आणि राईस कुकरला शिजवून नॉर्मल फक्त शिजवायचं आणि त्याच्यामध्ये तूप ना फोडणी बिडणी काही नाही द्यायची, तसं द्यायला लागली. नंतर हळूहळू व्हेरिएशन करत राहील. नंतर तर तुमच्याकडे मी सगळ्या रेसिपी ते चालू केल्या. जेव्हा पिल्लू 8 मंथ्सची होती त्याच्यानंतर किंवा तेव्हाच मी ब्लॉगिंग स्टार्ट केले, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी भरपूर साऱ्या अशा रेसिपी शेअर केलेल्या, तर तुम्ही बघू शकता. स्टार्टिंगला मी पिल्लूला ह्या 2च गोष्टी दिलेल्या. आणि स्टार्टिंगला कसं होतं, बाळ जेव्हा 6 महिन्याचं होतं, पाणी तर आपण त्याला 6 मंथ नंतर देतो. पाणी कधीही तुम्ही आधी पाजू नका. भरपूर जणं सांगतात पाणी पाज, पण नाही, इनफ असतं. आपलं ब्रेस्ट फीड आणि आपण त्याला फॉर्म्युला मिल्क देतो, त्याच्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे ते त्यांना इनफ होतं. आफ्टर 6 मंथ नंतर त्यांना सॉलिड चालू करतं, त्याच्यामुळे त्यांना पाणी दिलं पाहिजे. त्याच्यामुळे 6 मंथ नंतर पाणी चालू करतात. त्याचं पाठचं रिझन हे आहे. आणि पाणी तर तुम्ही द्या. आणि ही टाळ्या बघा कशा वाटतात. पिल्लू नंगू आहे, त्याच्यामुळे मी आता दाखवू शकत नाही. टाळ्या बघा कशी वाटतात. पिल्लू क्लॅप कर, क्लॅप कर. तंद्री द्यायची आता. तर मी तिला असं सॉलिड चालू केलेलं. तर तुम्ही पण जर असाल नवीन मॉम, तर तुम्ही पण सॉलिड तसंच चालू करा. मी नेलपेंट लावलेली सगळी पुसून गेली आहे पिल्लूच्यामुळे, परत लावेल. तर तुम्ही पण असंच चालू करा. आता पिल्लूला थोड्या वेळाने देते होममेड सॅरलेक्स. आणि आता पहिलं केसाला लावते ऑइल.
तुम्ही पण न्यू मॉम असाल तर मला तुम्ही सांगा तुमच्या केसांना काय लावता, कारण का माझा हेअरफॉल इतका होतो ना, भयानक हेअरफॉल होतो. कधीतरी मी तुम्हाला दाखवेल का होतो का माहिती. सगळे म्हणतात की बाळ झाले की हेअरफॉल होतं, पण मला असं वाटतं की हार्मोन्स चेंज होतात त्याच्यामुळे हेअरफॉल होतो. आणि आपण नवीन मॉम झालो, न्यू मॉम झालो की केसाची आपण स्वतःचीच काळजी घेत नाही तर केसाची काय काळजी घेणार. तर सो काळजी नाही घेत त्याच्यामुळे गळतात मे बी, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. सो आता पटकन हेअर ऑइलिंग करून घेते. वाजलेत 9:15. पिल्लूला 9:30ला भरवेल. सॅलेक्सच करायचं आणि मी आम्हाला केले मशरूमची भाजी. कुकीचा कुकर लावले. कुकीला आज आहे चिकन आणि राईस. करते पिल्लूला नाचणीचं सत्व. तुम्हाला मी रेसिपी शेअर केलेली आहे. आमच्या कॅमेराला काय झालं काय माहिती, तुला नॉर्मल पाणी घ्यायचं. तर हे असं मी मिक्स करून घेतलंय. गॅस चालू केलाय. आता ह्याला असं हलवत राहायचं. ते होऊन जातं पटकन थिक. जेली फॉर्म सारखं होतं, जेली फॉर्म. तोपर्यंत बाकीच्या गोष्टी काढून ठेवते. पिल्लूला लागली भूक लागले भूक. हे पिल्लूचा छोटूसा ग्लास बघा. स्पून पिल्लूचा. माइड बी आज तिला मी हाताने भरवलं ना, सो ह्याच्यातच असेल. नाही आहे, हा स्पून यूज करते आज. गाण्याचे ॲड लागली ना, मला बघत होती मी येते काय. ती एकटीच आहे तिथे. पिल्लूचा स्पून कुठे गेला, दिसत नाही आहे. धुवायला तर नाही आहे, मग गेला कुठे. नाईफच्या इथे ठेवले. सगळं मिसमॅच झालंय. ह्याच्याने खायला देईल, ह्याच्याने पाणी देईल. ट्रे हे मी सगळं काम DIY करत होते तेव्हा मेस करून ठेवलेला. पटकन पाणी घेते. फिल्टर एवढ्या वर लावलाय की मला टाचावर काय नाही तर सगळं भांड्यांचं पाणी वगैरे येतं. मग कॅमेराला काय झालंय काय माहिती. आता परफेक्ट आहे. कानाला लावला ना, फोन आलेला, सो त्याच्यामुळे असं झालं आहे. आता घट्ट, अजून थोडंसं घट्ट होऊन दे. कधीपासून बोलते ऑइल लावेल आणि ऑइलच नाही लावले. आता ऑइल लावेल थोड्या वेळाने. ही कोंब धुतलेली मगाशी, ती उन्हात ठेवलेली, ती पण इथेच राहिली. कुकू आमची खाते. कुकूला मी बेडरूममध्ये दिलं आहे. आणि आहे ना, मी हे मागवले. मी एक ऑइल तयार करणार आहे आणि आहे ना हे करणार आहे, स्प्रे एक तयार करणार आहे. तुम्हाला मी शेअर करेल हेअरसाठी. रोजमेरीच आहे, रोजमेरी. ऑलमोस्ट अजून थोडंसं शिजायला हवे घट्ट. मला पण लागले भूक. उद्यासाठी काहीतरी भिजत पण घालते आता. हे असं पिल्लू जशी जशी मोठी झाली तशी तशी त्याची थिकनेस वाढत गेली. चला आता पटकन तिला भरवून घेते. ऐसा कुछ तैयार हो गया है. अभी फॅन कमी करते. हे इथे सगळं पिल्लूचंच आहे आमच्या. तिथे पण स्लाईड पडले, इथे पण वॉकर पडलाय आणि इथे पिल्लू आहे आमची. पटकन तिला भरवते. पोलूला, माझ्या पिल्लूला आमच्या कसं मध्ये भांग आहे बघा आधीपासून. आमची पिल्लू जोरात डोक्यावर आपटली जोरात म्हणजे जोरात. ते बसलेली अशीच बसलेली. ते केकचं पॅकेट दिसलं तिला, तिथे पडलंय ते केकचं पॅकेट दिसलं म्हणजे मी आणलं. आणि तिचं असं आहे, आणलं ना की लगेच देखायला. आणि ते तिला आवडतं, म्हणजे मी थोडंसं भरवते, जास्त नाही भरवत. आणि तिने ते बघितलं आणि डायरेक्ट मानच टाकून.
तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण का आता वाजले 11:30. पिल्लूला आमच्या अजून झोपणार आहे. पिल्लू का आमची आज लवकर झोपत नाही, कारण का नॅप घेऊन झाले मोठी तिची सकाळपासूनची, आणि डोळ्यावरती तुम्हाला दिसत असेल जरा पण तिच्या झोप नाही आहे. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता थोडंसं केसाला ऑइल लावेल, फेसपॅक लावेल आणि बसेल. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओज बघायचे, काय बघूच वाटते, त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवेल. कारण का कधी कधी ना मला असं सुचत नाही की मी काय शेअर करू तुमच्याजवळ, त्यासाठी. चला बाय बाय.